तर हैदराबाद गॅजेटवरून काढलेल्या GR मुळे अजूनही जी वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता घमासान जे आहे ते GR वरून अजूनही सुरू आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या, मांजरा नदीत उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं। छगन भुजबळांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना, ओबीसीतील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली आहे, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट, सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असंही ट्विट। तर आत्महत्या करू नका, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यात जातीय अराजकता निर्माण होईल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं त्याच्या सांगण्यानं राज्यात उद्रेक निर्माण होतोय, भुजबळांच्या जरांगेंवर निशाणा। तर नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असा उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR कायद्याच्या चौकटीत बसणारा, GR मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना EWS मधून आरक्षण मिळत नाही, EWS वरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपचा आशिष शेलारांचं उत्तर।